देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि मला असं वाटतं जसा प्रत्येकाला मताचा अधिकार आहे तसा त्याच्या निर्णयाचा पण प्रत्येकाला अधिकार आहे. तर बीजेपीमध्ये जाण्याचा निर्णय हा प्रवीण राऊत यांचा व्यक्तिगत निर्णय होता, त्याच्यामध्ये माझी कुठलीही भूमिका त्या निर्णयामध्ये नव्हती. नक्कीच. एकंदरीत पाहतोय तुम्ही शिवसेनेमध्येच असणार आहात का यामध्ये? 100%. ज्या दिवशी तुम्ही माझी मागच्या वेळेला देखील बाईट घेतली त्या दिवशी मी सांगितलं होतं की माझं शिवसेनेवर अत्यंत प्रेम आहे आणि मी शिवसेनेची नगरसेविका आज नाहीये, मी 2010 पासून शिवसेनेची नगरसेविका आहे. 2008 सालापासून मी शिवसेनेचं काम करत आलेली आहे. 2008 साली मी शिवसेना शहराची महिला उपशहर प्रमुख म्हणून होते. 2010 साली मी शिवसेनेची नगरसेविका झाले. कंटिन्यू 2015ला झाले, त्यावेळेला मी बिनविरोध आले. पुन्हा माझ्या वार्डातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पुन्हा एकदा 2025ला देखील बिनविरोध दिलं. 2010 ते 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये मी केवळ शिवसेना पक्षाचं आणि शिवसेनेचं काम करत आलेली आहे. नक्कीच. अशा वेळी असा प्रश्न पडतो की येणाऱ्या काळामध्ये आपली भूमिका तर तुम्ही सांगितलेलीच आहे, कुठेतरी शिवसेना कमकुवत झाली का? कारण एक मोठं वलय राऊत कुटुंबाचं होतं, एक मोठं वलय प्रवीण भाऊंचं होतं, एक मोठी जनता आज आपण त्यांच्या सोबत पाहिली. कुठेतरी शिवसेना कमी पडणार की कशा प्रकारे? आता शिवसेना कुठे कमी पडेल किंवा शिवसेनाचं कुठेतरी खंडर होतंय याचा अभ्यास शिवसेनेचे जे काही सगळे या बदलापूर शहरामध्ये कार्यकारिणी आहे त्यांनी करावा. आणि मला असं वाटतं की चांगल्या प्रकारचे प्रवीण भाऊ राऊतवर प्रेम करणारे लोक हे फक्त वार्डात बसून संपूर्ण बदलापूर शहरात आणि आजूबाजूला आहेत. आज त्यांनी जो प्रवेश केला त्या प्रवेशाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्यांच्यावर जी प्रेम करणारी मंडळी होती ती त्यांच्यासोबत गेली. हा त्यांचा सर्वस्वी पर्सनल निर्णय होता आणि मला असं वाटतं की ह्या बदलापूर शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पक्षामध्ये दोन पक्षामध्ये एका घरातली कामं करणारी व्यक्ती ही असंख्य आहेत. आज तू नारायण राणेंसारखं उदाहरण घेशील, ते स्वतः बीजेपीत काम करतात, त्यांचा एक मुलगा शिंदे गटात काम करतो शिवसेनेमध्ये. एकनाथ खडसे आहेत, ते स्वतः राष्ट्रवादीत काम करतात, रक्षा खडसे ह्या बीजेपीचं काम करतात. ह्या बदलापूर शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर या बदलापूर शहरामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत, ते बीजेपीचं काम करतात. आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे हे शिवसेनेचं काम करतात. आमचे श्रीधरदादा पाटील आहेत, ते या ठिकाणी शिवसेनेचं काम करतात. त्यांची बहीण रिद्धिदा घोरपडे आहे, ज्यांनी इतकी वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं. एक निवडणूक देखील त्यांनी या ठिकाणी लढवली. त्यांना शिवसेनेचे विचार पटले नाही, त्यांनी बीजेपीची साथ धरली, त्या बीजेपीत आज नगरसेविका आहेत. त्याचप्रमाणे आमचे भारत पाटील आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये ते शिवसेनेचं काम करतात. त्यांचा भाऊ आहे तो उद्धव साहेबांचं काम करतो. त्यामुळे राऊत कुटुंब काही हे पहिलं असं कुटुंब नाही आहे संपूर्ण बदलापूर शहरातलं किंवा महाराष्ट्रातलं की ज्यांच्या एका घरामध्ये दोन पक्षाची कामं करणारी लोक असतील. ठीक आहे, प्रवीण राऊतला पटलं की त्यांनी बीजेपीचं काम करावं, हा त्यांचा सर्वस्वी निर्णय. मला शिवसेनेचं काम करायचंय, त्यांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये की तू कुठल्या पक्षाचं काम करावं किंवा नाही करावं. हा माझा सर्वस्वी निर्णय की मी शिवसेनेचं काम करणार, शिवसेनेची नगरसेविका आहे, शेवटपर्यंत शिवसेनेचं काम करणार. आरोप करण्यात येतोय की प्रवीण राऊत हे शिवसेनेच्या विरोधातच काम करत होते. या आरोपांकडे कसं पाहता आपण? बघा, आरोप करणाऱ्यांचं मी डायरेक्ट नाव घेईन की तुकाराम म्हात्रे यांनी या ठिकाणी फेसबुकवर एक कमेंट्स केली की प्रवीण राऊत हे पहिल्यापासून बीजेपीच्या ह्याच्यामध्ये होते, बीजेपीचं काम करत होते. तर मी तुकाराम दादांना डायरेक्ट सांगेन की मला पक्षनिष्ठा कोणी तुम्ही शिकू नका आणि पक्षाचं काम कोणी कुठल्या पद्धतीने करायचं हेही तुम्ही मला सांगू नका. ज्या वेळेला शिवसेना बीजेपीची युती होती त्यावेळेला ह्या निवडणुकीमध्ये, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे तुतारीचे पट्टे गळ्यात घातले. तुम्ही शिवसेनेचे नगरसेवक असून तुम्ही राष्ट्रवादीच्या तुतारीचे पॅम्पलेट वाटले, तुम्ही रॅल्या काढल्या. त्या ठिकाणीच तुमची निष्ठा किती आहे आणि तुमचं पक्षावर किती प्रेम आहे हे दिसतं. आम्ही या ठिकाणी ज्या वेळेला बीजेपीचं काम केलं त्यावेळेला माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा पर्सनल फोन प्रवीण राऊत यांना या ठिकाणी आला होता आणि त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला युतीच्या माध्यमातून जे या ठिकाणी बीजेपीला सीट गेलेली आहे, आमदार किसन कथोरे साहेबांचं तुम्हाला काम करायचंय. प्रामाणिकपणे त्याही वेळेला शिवसेनेचंच काम केलं, युतीचं काम केलं. आजही मी शिवसेनेची नगरसेविका म्हणून शिवसेनेचंच काम करणार आणि शेवटपर्यंत शिवसेनेचं काम करणार. वेगवेगळ्या पक्षातले आता पदाधिकारी एकाच कुटुंबात असणारे, त्याचा परिणाम काही वैयक्तिक जीवनावरती होईल का? नाही, वैयक्तिक जीवनावर माझा काही परिणाम होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी 2008 सालापासून शिवसेनेचं काम करते. त्याही वेळेला प्रवीणकडे कुठलंही पद नव्हतं, कुठल्याही पक्षाचं पद नव्हतं. ते फक्त बॅकग्राऊंडला काम करत होते. आज मी नगरसेविका आहे, माझ्या जाऊबाई नगरसेविका आहे, आमची दीपालीताई नगरसेविका आहे, इव्हन वामनदादा म्हात्रे या प्रभागामध्ये नगरसेवक आहेत. प्रवीण राऊत यांचं या सगळ्या सीटला खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. त्यांना मानणारा वर्ग ह्या संपूर्ण शिरगावपासून, कात्रजपासून शिरगाव परिसरामध्ये आहे. आज या चारही सीटला जर सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते प्रवीण
प्रवीणभाऊ राऊतचा आहे, ह्याच्यामध्ये कुठेही दुशंका नाही. आपण पाहतोय भाऊंकडून वारंवार असं सांगण्यात होतं की माझ्यावर कुठेतरी अन्याय झालाय, परंतु 3 सीट देण्यात आली होती असं देखील म्हणण्यात येतंय. त्यामुळे खरंच अन्याय झाला होता का? हे बघा, 3 सीट देण्यात आल्या आहेत. 3 सीट काय आम्हाला पहिल्यांदा दिल्या नाहीत. मी काय पहिल्यांदा निवडणुकीला सामोरी गेलेली नाहीये. मी 2008 सालापासून काम करते. 2010 पासून शिवसेनेचं नगरसेवक या ठिकाणी मी आणि माझ्या जाऊबाई निवडून येतोय. त्यांनी फक्त एकच तिकीट आम्हाला एक्स्ट्रा दिलं, काय 3 तिकीटं एक्स्ट्रा दिलेली नाहीयेत. प्रस्थापित नगरसेविका मी 15 वर्षांपासून या ठिकाणी काम करते. त्यामुळे माझं तिकीट कापणं हे त्यांच्या कुणाच्याही शक्य नव्हतं. बदलापूरमध्ये अनेक अशा अफवा उठत आहेत की तुमचा देखील कल हा भाजपाकडे आहे आता, त्याबद्दल काय बोलाल? बघा, मी तुम्हाला वारंवार सांगते, आजही सांगितलं, त्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही मला प्रश्न विचारलात. मी तुम्हाला सांगितलं, मी शिवसेनेवर प्रेम करणारी आहे. ज्या वेळेला शिवसेनेच्या माध्यमातून जर एखादा चुकीचा निर्णय होत असेल तर त्याला विरोध करणार. मी त्या दिवशी सांगितलं, मी आजही सांगते, मी उद्याही सांगणार. मी शिवसेनेचं काम करते, शिवसेनेचं काम करत राहणार. पण जर एखादा चुकीचा निर्णय यांच्या माध्यमातून होत असेल तर मी आजही विरोध करेन आणि उद्याही विरोध करेन.